तर मित्रांनो नमस्कार. माझ्या आजच्या चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो हे बघा, मी तुम्हाला दाखवतोय. ही बघा, ही पूर्णपणे झाडं जे आहेत ही तुम्हाला माहीतच असेल, कारण ही प्रत्येकाच्या घरात क्षेत्र असते. तर या झाडाचं नाव आहे एरंड. हे बघा, आपण पाहू शकता या एरंडाच्या या पूर्णपणे हा परिसर पूर्ण ह्या एरंडाच्या झाडाने भरून गेलेले. आणि आपण या ठिकाणी आलेलो आहे. तर मित्रांनो या ठिकाणी याचं कारण एकच आहे. मी तुम्हाला आज एक ही जबरदस्त अशी औषधी ही वनस्पती आहे आणि या वनस्पतीपासून मित्रांनो वशीकरण होते. या वशीकरणासाठी या वनस्पतीचा वापर केला जातो मित्रांनो. आज या ठिकाणी मी तुम्हाला हे बघा पाहू शकता, या ठिकाणी या वनस्पतीच्या या पूर्ण या जंगलातच घेऊन आलो. हे पूर्ण हे जे या ठिकाणचा हा जो भाग आहे हा पूर्ण या वनस्पतीनंच भरलेले तुम्ही पाहू शकता. या आपल्या चौभोवतीनं ही पूर्ण ही झाड येतं. तर या झाडाचं नाव आहे एरंड. हे प्रत्येकाच्या घराशेजारी असते. हा आहे एरंड. तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी या एरंडाच्या हे जो झाड आहे या झाडाचा कसा वापर केला जातो वशीकरणाला हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. यापासून वशीकरण होते. तर मित्रांनो समजा आपल्या घरामध्ये मुलगा मुलगी किंवा आपल्या घरामध्ये कोणतीही व्यक्ती असो, तर त्या व्यक्तीला समजा घर सोडून गेली असेल ती परत यावा यासाठी या वनस्पतीचा वापर आपण वशीकरण होते हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर आपण मित्रांनो या जंगलामध्ये आलेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवते आता या वनस्पतीच्या वशीकरणाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी भरपूर अशी झाडं या रानामध्ये ही वनस्पती. आणि हे बघा मित्रांनो आता आपण पाहू शकता, मी तुम्हाला दाखवतोय हा आहे एरंड. आणि ह्या एरंडाची ही जी फळं आहेत हे बघा आपण पाहतोय, हे आहेत एरंडाची फळं. तर मित्रांनो एखाद्याला जर वश करायचा असेल तर या वनस्पतीच्या आतला जो फळ आहे या फळाचा वापर केला जातो आहे. आणि हे बघा आता आपल्याला फळं कोणती घ्यायची आहेत तर याच्यामध्ये दोन जाती आहेत. एक हा ढवळा एरंड आहे आणि एक लाल एरंड. तर लाल एरंडाची लाल फळं असते. तर आता या ठिकाणी बघा आपण पाहतोय हे बघा या दोन खोडांमध्ये ना हा बघा हा एक लाल आहे आणि हा एक सफेद आहे. हा लाल जो खोड आहे याला पूर्ण लाल असते. तर याचा वापर आपण करणार आहे. तर बघा आता मी तुम्हाला याचं वशीकरणासाठी याचा वापर केला जातो. तर मी तुम्हाला दाखवतो आता याच्या ह्या बिया कशा असतात. तर हे बघा हा जो फळ आहे या फळाच्या बिया काढल्या जातात. हे बघा मित्रांनो हे आहेत एरंडाच्या बिया. ह्या एरंडाच्या हे जे बिया आहेत ह्या बिया काढल्यानंतर आहे ना हे बघा ही अशी बिया असते. हे बघा ही बिया आहेत. आता आपण ह्या बिया काढलेल्या आहेत मी तुम्हाला दाखवतो. हे बघा या ठिकाणी ह्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. हे बघा हे आहेत एरंडाच्या बिया. आता ह्या एरंडाच्या जे बिया आहेत ह्या बियांचा आपल्याला वशीकरणासाठी वापर करायचे. तर याचा वापर मित्रांनो वशीकरण म्हणजे काय. तर मित्रांनो समजा एखादी आपली सून असेल, मुलगा असेल, आपली मुलगी असेल किंवा आपल्या बाहेर कोणतीही व्यक्ती जर आपल्याला आपल्यासारखी जर करायची असेल तर या बियांचा वापर केला जातो. तर मित्रांनो याचा आपण औषध तयार करतो आहे आणि ज्यांना पाहिजे असेल त्यांना आपण देत असतो आहे. तर हे आहे वशीकरणासाठी ह्या वनस्पतीचा वापर केला जातो आहे. तर मित्रांनो हिचा आपण ही जो औषध बनवतो हिचा, तर यासाठी आपल्याला एखाद्या व्यक्तीला समजा वश करायचा असेल तर त्या व्यक्तीचा आपल्याला वस्त्र लागणार आहे. म्हणजे जी व्यक्ती सतत आपल्या अंगामध्ये जे वस्त्र घालते, जो कापड घालते, कोणतीही व्यक्ती असू द्या त्या व्यक्तीचा आपल्याला वस्त्र पाहिजे आणि त्या वस्त्रानेच आपण ते वशीकरण करतो आहे. आणि या वनस्पतीमध्ये त्याचा वापर केला जातो आहे त्या कापडाचा. तर मित्रांनो हे आहे अशी वशीकरणासाठी औषधी वनस्पती. तर मित्रांनो याचा उपयोग फक्त शनिवार दिवसाला केला जातो आहे. याचा वापर आपला शनिवार दिवसालाच करायचे तरच त्या समोरचा माणूस आपल्याला वश होतो अशी ही वनस्पती. आता ही जे बिया आहेत तर हे औषध विषारी पण आहे मित्रांनो. हे जे
बिया आहेत ह्या विषारी पण आहेत. तर यांचा आपल्याला खायचा म्हणजे आपण खाऊ शकत नाही, याचा वापर खाण्यामध्ये करायचा नाही किंवा आपण त्याला समोरच्याला आपण हे बिया काही वगैरे घालणार नाहीत. तर याचा वेगळा असा वापर केलेले. तर त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 वस्तू लागतात. आणि हे बघा आता ही जी बी आहे ही याच्यामधली बी आपण ही काढलेली, ही सफेद जी बी आहे ही आपण याच्यामधली काढलेली. आणि याच्यामध्ये हे बघा अशा बिया प्रकारे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचे आहेत आतमधल्या, आणि मग त्याचा आपल्याला वापर करायचे. तर हे बघा याच्यामधून हे ढवळ्या बिया निघतात अशा, हे बघा. तर मित्रांनो हे औषध जर आपण आपल्या ज्या व्यक्तीला आपले वश करायचे त्यांना जर दिलं तर मित्रांनो ही व्यक्ती आपली वश होते. आपलाच ध्यास आपलाच सारखा विषय त्या व्यक्तीच्या मनामध्ये येत राहतोय. आणि तर ही वनस्पती जी आहे ही वनस्पती वापरून वेगळा तिचा आपण कोणताही दुरुपयोग करायचा नाही. जी गोष्ट आपल्या समजा आपल्या मुलाची बायको किंवा मुलगा जर बाहेर गेला असेल, आपल्या घरामध्ये येत नसेल, आपल्यावरती लक्ष देत नसेल, तर अशा व्यक्तींनाच याचा आपण वापर करू शकतो. मित्रांनो त्याचा दुरुपयोग करू नका. तर हे आज औषध मी तुम्हाला सांगितले. तर चला मित्रांनो या औषधाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती जर घ्यायची असेल तर 87 67 08 64 93 या माझ्या फोन नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. आपल्याला या औषधाचा योग्य ते वापर करायचे, याचा दुरुपयोग कोणी करू नका. तर हे बघा ही आहेत हे एरंडाच्या बिया, आणि या एरंडाच्या बियांमधून हे आतलासुद्धा हे बी आपण काढलेले. तर मित्रांनो एखादी मुलगी मुलगा किंवा कोणाला जर वश करायचा असेल, आपल्यासारखं जर करायचं असेल तर या वनस्पतीचा वापर केला जातो. हे दाखवले, पण मित्रांनो याचा योग्य तो वापर केला पाहिजे, याचा दुरुपयोग करू नका. अशी आहे ही वशीकरणासाठी एखाद्याला वश करायचा असेल, आपल्यासारखं करायचं असेल तर ही वनस्पती वापरली जाते. तर मित्रांनो ही वनस्पती आपण खायला न देता हिचा आपण वापर कसा करणार आहे, तर हिचा वापर आपण स्पर्श करून हिचा आपल्याला समोरचा माणूस वश करता येणार आहे. त्याला स्पर्श केल्यानंतर आपला समोरचा माणूस या औषधाने वश होतोय. अशी ही वनस्पती आहे. कारण हिचा खाण्यासाठी म्हणजे जेवणात कुठेही कसलाही वापर खाण्यामध्ये करायचा नाही. हिचं हे औषध बनवून फक्त स्पर्श करायचा असतोय. तर अशी आहे ही वश करणारी वनस्पती.